शेतकरी बांधवांनो नमस्कार. एकूणच कोणत्याही पिकाचं उत्पादन घेत असताना आपल्याला प्रत्येक स्टेजमधून प्रत्येक अवस्थेतून जावं लागतं आणि प्रत्येक पिकामधली एक सगळ्यात महत्वाची अवस्था म्हणजे फुल अवस्था. आता मुळातच आलेले फुलं त्या फुलांचं फळामध्ये रूपांतर करण्यासाठी त्या स्टेजमध्ये बऱ्याचशा गोष्टी किंवा बऱ्याचशा प्रयत्न आपल्याला करावे लागतात. आणि त्या पिरियडमध्ये त्या काळामध्ये जर आपल्याकडून काही चुका घडल्या तर एकूणच त्याचे परिणाम आपल्याला फुलगळ सारखी समस्या येते. आणि मुळातच ही फुलगळ समस्या का येते, कोणते कारण आहेत, त्याच्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना राबवल्या पाहिजे, कोणती औषधं फवारली पाहिजे, पाण्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, समतोल अन्नद्रव्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. आता मुळातच फुलगळ ही एक महत्वाची समस्या आपल्याला कोणत्याही वनस्पतीचं उत्पादन घेत असताना ते त्या ठिकाणी दिसून येते. आता फुलगळ म्हणजे काय, जी झाडावरती आलेली फुलं असेल, मोहोर असेल, ते कोणत्या तरी कारणामुळे काय होतात, गळून पडतात किंवा ड्रॉप आउट होतात. आणि अशामुळे काय होतं, पुढचं जे फळधारणा असेल आणि एकूणच भविष्यातलं जे उत्पादन आहे त्याच्यावरती आपल्याला ते परिणाम दिसून येतात. मग आता ही फुलगळ होण्याची अशी कोणकोणती कारणं आहेत? मग ते निसर्गातील असतील, नैसर्गिक असतील, आपल्याकडून मानवी कृतीतून काय घडलेले असतील किंवा इतर वेगवेगळ्या कारणांमुळे आपल्याला फुलगळ सारखी समस्या येत असते. मग आता त्याच्यामध्ये बघायला गेलं, पहिलं अतिउष्णता आणि कोरडं वारं आणि कमी आर्द्रता असेल. मोस्टली सीताफळासारख्या पिकांचं असेल किंवा इतर कोणत्याही पिकाचं असेल तर मोस्टली आपल्याला त्याच्यामध्ये दिसतंय जास्त प्रमाणात टेम्परेचर असेल, कोरडं वातावरण असेल आणि आर्द्रता आहे ती जर कमी असेल तर एकूणच आपल्याला त्याच्यामध्ये फुलगळ ही समस्या दिसून येते. पाण्याची कमतरता किंवा जास्त प्रमाणात पाणी, शक्यतो फ्लॉवरिंग स्टेजला किंवा फुलोरा अवस्थामध्ये असतानाच ही कशी आहे, संवेदनशील स्टेज आहे. आणि ह्या स्टेजमध्ये पाण्याचं व्यवस्थापन आहे ते एकदम ऑप्टिमम किंवा सरासरी रेंजमध्ये झालं पाहिजे. कमी पाणी आणि जास्त पाणी जर झालं, पिकाला ताण पडला तर एकूणच आपल्याला फुलगळीसारखी समस्या त्या ठिकाणी दिसून येते. नत्राचं प्रमाण जास्त झालं तर व्हेजिटेटिव्ह ग्रोथकडे झाडं जास्त, शाकीय वाढीकडे झाडं जास्त डायव्हर्ट होणार आणि त्याच्यामुळे फुलगळ समस्या आपल्याला त्या ठिकाणी येणार. कॅल्शियम, बोरॉन आणि झिंक हे सगळ्यात महत्वाचं फ्लॉवरिंग स्टेजला असणारे अन्नद्रव्य किंवा पोषक घटक असतात. आणि हे जे महत्वाचे तीन मुख्य दुय्यम किंवा सूक्ष्म अन्नद्रव्ये कॅल्शियम, बोरॉन, झिंक यांची जर कमतरता आपल्या वनस्पतीमध्ये दिसून आली तर फुलगळ सारखी समस्या आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. जे आपण सुरुवातीला बेसल डोस असेल, विद्राव्य खताच्या माध्यमातून असेल, स्प्रेइंगच्या माध्यमातून असेल, पाहिजे तेवढ्या प्रमाणात अन्नद्रव्याचा समतोल जर आपल्याकडून साधला नाही तर एकूणच आपल्याला ती समस्या होऊ शकते. कीड रोगांचा प्रादुर्भाव, मोस्टली फ्लॉवरिंग स्टेजला फुलकिडे किंवा थ्रिप्स सारखा अटॅक जास्त झाला किंवा इतर ग्रस्त शोषक किडींचा प्रादुर्भाव झाला तर आपल्याला फुलगळ समस्येला तोंड द्यावं लागते. त्याच्यामुळे कीड आणि रोगांचं नियंत्रण आपल्याला त्या स्टेजला करणं देखील गरजेचं आहे. कीटकनाशकांचा अतिवापर केला, हार्ड कीटकनाशकांचा वापर केला त्याच्यामुळे सुद्धा फुलगळ सारखी समस्या येऊ शकते. आणि प्रकाश संश्लेषणाचा रेट कमी झाल्यानंतर एकूणच आपल्याला फुलगळ सारखी समस्या दिसून येते. आणि हे सगळे प्रमुख कारणे आहेत हे आपल्याला फ्लॉवरिंग किंवा फुलं ड्रॉपआउट होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. आता ही फुलगळ आपल्याला कमी करायची तर कोणकोणत्या उपाययोजना राबवल्या पाहिजे, तर तसं बघायला गेलं संतुलित खत व्यवस्थापन असेल, जे मुख्य अन्नद्रव्य असतील नत्र, स्फुरद, पाला असे दुय्यम अन्नद्रव्य कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि राहिलेले सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समतोल वापर करून त्या वनस्पतीची पोषण द्रव्याची क्षमता जेवढी आपल्याला चांगल्या पद्धतीने भरून काढता येईल तेवढं त्या ठिकाणी आपल्याला गोष्टी करणं गरजेचं आहे. सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी, मुळातच फ्लॉवरिंग स्टेजला सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज असते. ते सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजेच बोरॉन, कॅल्शियम आणि झिंक यांची कमतरता झाली तर आपल्याला फुलगळ सारखी समस्या होते. पण शक्यतो फ्लॉवरिंग स्टेजला आपल्याला काय करायचंय, बोरॉन, कॅल्शियम, झिंक यांची फवारणी करून आपल्याला फुलगळ या समस्येवरती चांगला उपाय भेटू शकतो. पाण्याचं योग्य व्यवस्थापन केलं, पाणी जास्त आणि कमी होता कामा नये, जेवढं सरासरी रेंजमध्ये पाणी देता येईल तेवढं चांगल्या पद्धतीने जर पाण्याचं व्यवस्थापन केलं तर ती गोष्ट आपल्याला साध्य करता येते. सेंद्रिय द्रव्यांचा वापर असेल, मग त्याच्यामध्ये शेणखत असेल, गांडूळ खत असेल, ह्युमिक ऍसिड असेल, ह्या गोष्टींचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो. किंवा हार्मोनचा किंवा संजीवकांचा वापर करून सुद्धा आपल्याला झाडामध्ये चांगल्या पद्धतीने फुलगळ समस्यावरती उपाय येऊ शकतो. मग प्लॅनोफिक्स असेल, नॅप्थलिन ऍसिटिक ऍसिड म्हणू शकतो किंवा विद्राव्य खतामध्ये जो ग्रेड आहे 19-19-19 किंवा बोरॉन इत्यादी औषधांचा फवारणी करून आपल्याला त्याच्यावरती चांगला उपाय मिळू शकतो. कीड आणि रोगांचे वेळेस नियंत्रण केलं, थ्रिप्स सारख्या किडीचा प्रादुर्भाव असेल किंवा रस शोषक किडींचा प्रादुर्भाव झाला तर ते फ्लॉवरिंग स्टेजला व्यवस्थित चांगल्या पद्धतीने जर त्याचं व्यवस्थापन केलं तर एकूणच आपल्याला फुलगळ सारख्या समस्यावरती चांगला उपाय भेटू शकतो. आता फुलगळ कमी करण्यासाठी आपल्याला कोणकोणते स्प्रे किंवा फवारणी घेऊ शकतो, तर त्याच्यामध्ये बोरॉन 20% तीव्रतेची फवारणी घेतली तर एकूणच फुलगळ समस्येवरती आपण चांगला उपाय त्या ठिकाणी घेऊ शकतो. कॅल्शियम नायट्रेट, झिंक सल्फेट हे तिन्ही औषधं मिक्स करून सुद्धा तुम्ही फवारणी घेऊ शकतो. बोरॉन असेल, कॅल्शियम नायट्रेट असेल, झिंक सल्फेट असेल किंवा विद्राव्य खतामधलं 19-19-19 चा ग्रेड असेल
किंवा प्लॅनोफेक्स जे संजीवक मार्केटमध्ये उपलब्ध आहे नॅप्थलिन ॲसिटिक ॲसिड ते साधारण त्या ठिकाणी घेऊन तुम्ही त्याचा स्प्रे घेऊ शकता. ह्युमिक ॲसिड असेल ते ड्रिपच्या माध्यमातून सोडून चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याच्यावरती रिझल्ट लावू शकतो. आता शक्यतो ही फवारणी घेत असताना फुलोरा दिसल्यानंतर साधारण 7 ते 10 दिवसाच्या अंतराने आपल्याला वरील औषधातली काय करायचं आहे 2 ते 3 फवारणी घ्यायच्या आहे आणि चांगल्या पद्धतीने आपण फुलगळ त्याच्यावरती आपण चांगला उपाय शोधू. आता मुळातच जे आपल्या झाडाचं प्लांट असतं आपलं किंवा झाडाची जे फ्लॉवरिंग स्टेज असते त्या स्टेजमध्ये मोस्टली हे जे पोषण आहेत महत्वाचे सूक्ष्म अन्नद्रव्ये ह्या सूक्ष्म अन्नद्रव्ये किंवा दुय्यम अन्नद्रव्ये त्या स्टेजला गरजेचे असतात. आता बोरॉन असते ते बोरॉनचं कार्य मुळातच काय असतं वनस्पतीमध्ये तर फुलांची फुलधारणा आहे ते चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आपल्याला काय करत असतं बोरॉन त्या ठिकाणी मदत करत असतं. एकूणच झिंक काय करत असतं परागीभवन वाढवण्यासाठी असेल किंवा फळधारणा किंवा फळ सेटिंग वाढवण्यासाठी आपल्याला झिंक त्या ठिकाणी मदत करत असते. कॅल्शियम आहे ते फुलांची आणि फळांची गळ कमी करून गुणवत्ता वाढून एकूणच त्या ठिकाणी कॅल्शियमचा रोल आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. त्याचबरोबर पोटॅशियम आहे जे मुख्य अन्नद्रव्य आहे पालाश ते तर ते फुलगळ आहे ते कमी होऊन आपल्याला भविष्यामध्ये उत्पादन वाढवण्यासाठी मदत होऊ शकते. तर हे महत्वाचे 3 ते 4 अन्नद्रव्ये आपल्याला त्या स्टेजमध्ये फवारणीच्या माध्यमातून असेल ड्रिपच्या माध्यमातून असेल ते देणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. फुलोरा अवस्थामध्ये कोणकोणत्या पिकांची आपल्याला त्या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे. मोस्टली सर्व पिकं असतील भाजीपाला वर्गीय पिकं असतील फळझाडं असतील त्याच्यामध्ये बघायला गेलं कापूस असेल मिरची असेल टोमॅटो असेल आंबा असेल द्राक्ष असेल तर कापसामध्ये बघायला गेलं फुलोऱ्याच्या काळामध्ये पाण्याची शक्यतो कमतरता होऊ द्यायची नाही. त्याच्यामध्ये बोरॉन झिंक आणि 1919 यांचा स्प्रे घेऊन चांगल्या पद्धतीने आपल्याला फुलगळ ही समस्या त्या ठिकाणी नियंत्रणात आणू शकतो. मिरचीमध्ये फ्लोरेच्या वेळेमध्ये शक्यतो उष्णता आहे ती आपल्याला कमी ठेवायची आणि कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन याची फवारणी घेऊन आपल्याला फुलगळ समस्यावरती उपाय आणू शकतो. टोमॅटोमध्ये सुद्धा साधारण फ्लोरेच्या काळामध्ये हलक्या पाण्याचा ताण शक्यतो काय करायचं द्यायचा नाही आपल्याला 1919 आणि बोरॉनची फवारणी घ्यायची आहे. आंब्यामध्ये देखील सुद्धा अति उष्णता असेल कोरडं वारं असेल ते टाळायचं आहे. जेवढं आपल्याला साईडने वारा अडवता येईल तेवढ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी करायच्या. बोरॉन आणि कॅल्शियमची फवारणी आपण घेऊ शकतो. द्राक्षामध्ये सुद्धा योग्य छाटणी आणि पाने राखून आपण बोरॉन झिंक आणि 1919 याचा स्प्रेच्या माध्यमातून आपण ह्या गोष्टी आता महत्वाच्या अतिरिक्त कोणत्या महत्वाच्या गोष्टी आहेत की ते फ्लोरेच्या काळामध्ये करणं गरजेचं आहे. शक्यतो फ्लोरेच्या काळामध्ये जास्त प्रमाणात नत्राची मात्रा वनस्पतीला देऊ नये. कीटकनाशकांची फवारणी फ्लोरेच्या आधी किंवा नंतर करावी कारण की शक्यतो फ्लॉवरिंग स्टेजला हार्ड कीटकनाशक असतील किंवा कीटकनाशकांचा वापर शक्यतो टाळावा. मधमाशी परागीभवन करणारे कीटक आपल्या बागेमध्ये जेवढ्या प्रमाणात आपल्याला आकर्षित करता येतील जेवढ्या आपल्याला वावरामध्ये किंवा प्लॉटमध्ये फ्लॉवरिंग स्टेजला मधमाशी वावरेल तेवढा आपल्याला त्या ठिकाणी फायदा दिसून येणार आहे. बागेत शक्यतो स्वच्छता आणि तण नियंत्रण चांगल्या पद्धतीने करायचं आहे. सेंद्रिय पदार्थाचा नियमित वापर करून चांगल्या पद्धतीचं उत्पादन आपण घेऊ शकतो. आणि एकूणच हे फवारणीचं शेड्यूल व्यवस्थित पाळलं तर फुलगळ कमी होते फळधारणा आणि फळांची संख्या वाढते. फळांचा आकार आणि गुणवत्ता वाढून एकूणच भविष्यामधलं आपलं उत्पादन आणि नफा देखील त्या ठिकाणी वाढणार आहे. तर ह्या सर्व गोष्टी आपण फुलगळ का होते कोणती कारणं आहेत कोणत्या उपाययोजना राबवल्या पाहिजे या व्हिडिओमध्ये बघितला. तर सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर करावे. धन्यवाद.